मित्रो, आपण GS अकॅडमीमध्ये पोलीस भरती 2025साठी एक 25 क्वेश्चन आपण बघणार आहे. पहिला क्वेश्चन आहे, तिने पाणी प्यायले येथे क्रियापद कोणते आहे. ठीक आहे. आता इथं आपण ऑप्शन दिलेले आहेत. ऑप्शन आहे तिने, त्याच्यानंतर हे पाणी, त्याच्यानंतर हे प्याले आणि त्याच्यानंतर हे नोने. आता इथं बघा, करता काय येते माहिती आहे की इथं तिने हा करता येते. ठीक आहे, तिने हा करता येते. हां, त्याच्यानंतर पाणी, ही पाणी आहे ना, पाणी इथं कर्म येते आणि जे प्यायले आहे ना, प्यायले हे क्रियापद येते. ठीक आहे, प्यायले क्रियापद येते. त्यामुळे याचा ऑप्शन जे आहे ना, सी नंबर त्याचा ऑप्शन आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. नंतरचा क्वेश्चन आहे, मी शाळेत जातो हा कोणत्या प्रकारचा क्रियापद आहे. ठीक आहे, कोणता कालावधी, कोणत्या पाहिजे. ठीक आहे, मी शाळेत जातो. आता इथं काय दिलं आहे, सकर्मक क्रियापद, अकर्मक क्रियापद. ठीक आहे, आता मी शाळेत जातो, फक्त जातो. इथे जातो हा करता आहे. मी हा करता आहे. इथं काय माहिती आहे का, मी हा काय माहिती आहे का, मी हा करता आहे. ठीक आहे, मी हा करता आहे. आणि क्रियापद आता काय माहिती आहे का, जातो हे क्रियापद आहे. पण हे क्रियापद म्हणजे आता फक्त शाळेत जातो, जस्ट क्रिया आहे. पण इथं काही ॲक्टिव्हिटी स्वतःहून केल्या जाते का, फक्त शाळेत जातो, एखादं काही काम त्याच्याहून केलं जातं का, नाही. मग त्यामुळे हे काय माहिती आहे का, हे अकर्मक क्रियापद येईल. ठीक आहे, बी नंबरचा ऑप्शन आहे, अकर्मक क्रियापद येईल. त्याच्यानंतरचं तिसरा क्वेश्चन बघू. आम्ही खेळलो या वाक्यातील क्रियापदाचे काळ ओळखा. ठीक आहे. आता आम्ही खेळलो याचं काय ओळखायचं आहे, काळ ओळखायचं आहे. आता वर्तमान काळ होईल का, नाही. वर्तमानात काय होईल माहिती आहे का, वर्तमान काळामध्ये ते काय होईल माहिती आहे का, आम्ही खेळतो. साध्या वर्तमान काळामध्ये आम्ही खेळतो. आता आपण पहिलं जे लेक्चर आहे ना, त्या लेक्चरमध्ये आपण काळ हे व्यवस्थित घेतलेलं आहे, डीपमध्ये घेतलेलं आहे. तर पहिलं लेक्चर बघा तुम्ही. आम्ही खेळतो असं होईल वर्तमान काळ. ठीक आहे, आम्ही खेळतो हे वर्तमान काळात होईल. भविष्यकाळात काय होईल, आम्ही खेळू. ठीक आहे, हे असं होईल. मग आता सध्या मग याचं काय होईल माहिती आहे का, भूतकाळ. सरळ वाक्य कोणत्या काळातले, भूतकाळातले आम्ही खेळतो. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन बघू. तू मला मदत करशील या वाक्यातील क्रियापदाचा भाव कोणता आहे. आता इथं क्रियापदाचा भाव कोणता आहे ते ओळखायला सांगितले. तू मला मदत करशील. आता मदत करशील, ठीक आहे, मदत करशील हे काय सांगितलं माहिती आहे का, म्हणजे काय दर्शवते माहिती आहे का, की भविष्यकाळाचं काहीतरी दर्शवते, भविष्यकाळातील वाक्य दर्शवते. बरोबर आहे. भविष्यकाळातील वाक्य दर्शवलं ना, तर आज्ञार्थी होईल का, नाही होणार. त्याच्यानंतर संकेत दिलेला नाही. जर असलं, जर इथं जर तर असं असतं ना, तर ते संकेत आला असता समजा तिथं. ठीक आहे, हे संभाव्य पण नाही, भविष्यकाळ दर्शवते ना. तू मला मदत करशील, आता करतोय का, नाही. आता तू मला मदत करतो असं नाही आहे, मदत करत आहे असं नाही आहे, मदत केली असं पण नाही आहे. मदत करशील म्हणजे भविष्यकाळ दर्शवतोय. ठीक आहे, चला नेक्स्ट 5वा क्वेश्चन आहे, बाळ हसत आहे. 5वा क्वेश्चन काय माहिती आहे का, बाळ हसत आहे. याच्यात ऑप्शन दिले चालू. याच्यात काय, बाळ हसते आहे हे कोणते रूप आहे, रूप ओळखायचं. याच्यात कोणते रूप आहे, पूर्ण आहे, चालू आहे, आद्य आहे किंवा पूर्णीय आहे. ठीक आहे, आता बाळ हसत आहे, हसते असं आहे का, हसलं असं आहे का, हसत होता असं आहे का, नाही. हसत आहे, कंटिन्यू आहे ना, कंटिन्यू आहे. हसत आहे, चालू आहे, कंटिन्युअस चालू आहे, क्रिया चालू आहे. ठीक आहे, हसण्याची क्रिया चालू आहे, हसतो नाही, हसत आहे, अजून पण हसत आहे. ठीक आहे, त्यामुळे चालू काळामध्ये येईल. ठीक आहे, त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे 6वा क्वेश्चन आहे, त्यांनी सांगितले ह्या क्रियापदाचे विभक्ती रूप काय होईल. ठीक आहे, आता त्यांनी सांगितले. आता त्याच्यात करता काय माहिती आहे का, त्यांनी हा करता आहे. बरोबर आहे. आणि क्रिया काय माहिती आहे का, क्रियापद सांगितले. ठीक आहे,
आता त्यांनी सांगितले, त्यांनी हा करता आहे सांगितले हे क्रियापद आहे आणि तो ऑप्शन दिले सक्रिय, कर्मविभक्ती, परोक्ष आणि उदाक्ष. तर हे सक्रिय आहे, सक्रिय कारण कर्तरी प्रयोग आहे. ठीक आहे. जर कर्मणी प्रयोग असते तर सांगितले गेले किंवा सांगण्यात आले असे असते. आता एक सक्रिय कर्तरी प्रयोग आहे. ठीक आहे. आता कर्मणी प्रयोग कसे असतं माहिती आहे का? पॅसिव्ह व्हॉइस. आपण जर कर्मणी प्रयोग म्हणतो ना पॅसिव्ह व्हॉइस, तर कर्मणी प्रयोग कसा असतं माहिती आहे का? की त्यांनी सांगितले गेले, सांगितले गेले असं असतं. ठीक आहे. सांगितले गेले असं असतं जर कर्मणी प्रयोग असतात. कर्मविभक्ती जर असं असतं तर सांगितले गेले किंवा सांगण्यात आले, किंवा काय असतं माहिती आहे का? सांगण्यात आले. ठीक आहे. हे असं असतं कर्मणी. पण हे नाही आहे, मग त्याचं सक्रिय कर्ता आहे म्हणता येईल आणि मराठीमध्ये कर्तरी प्रयोग म्हणता येईल. ठीक आहे. तर त्याच्यानंतरचं 7वा क्वेश्चन, वाचन केले जाईल हा वाक्यरचना कोणत्या व्हॉइसमध्ये आहे? ठीक आहे. व्हॉइस म्हणजे तेच ॲक्टिव्ह व्हॉइस, पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे कर्तरी प्रयोग आणि कर्मणी प्रयोग असंच दिलेलं आहे. आता बघू, वाचन केले जाईल. आता आपण आत्ताच एक जस्ट अगोदरचं सेंटेन्स बघितलं. कोणतं माहिती आहे का? मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की काय माहिती आहे का? आत्ताच आपण वरचं वाक्य बघितलं, सांगण्यात आले किंवा सांगितले गेले. आत्ताच नेक्स्ट लगेच 6वं वाक्य बघितलं आपण. तिथं आत्ताच मी तुम्हाला एक्सप्लेन करून दिलं की सांगितले गेले आणि सांगण्यात आले हे काय माहिती आहे का? कर्मणी प्रयोग आहे. सेम तसंच आहे. वाचन केले जाईल म्हणजे कोणतरी केलं जाईल, बरोबर आहे. मग याच्यात काय माहिती आहे का? याच्यात कर्मणी प्रयोग आहे. कर्म केले जाते, काम केले जाईल, एखाद्याकडून केले जाईल हे हा शब्द असल्यामुळे ना हे काय झालं माहिती आहे का? पॅसिव्ह व्हॉइस झाला, कर्मणी प्रयोग झाला. त्याच्यानंतरचं, मी पुस्तक वाचत होतो म्हणजे काय? मी पुस्तक वाचत होतो. आता हे तर तसं जर पाहिलं तर हे भूतकाळामध्ये आहे. परंतु मला सांगा, त्यानं पुस्तक वाचलं आहे असं दिलं आहे का? त्यानं पुस्तक वाचलं आहे असं दिलं नाही. तर पुस्तक वाचत होता म्हणजे क्रिया कंटिन्यू होती, चालू होती. पण कुठं? भूतकाळामध्ये. वर्तमान काळात मध्ये आहे का? नाही. तो पुस्तक वर्तमान काळात काय होईल? मी पुस्तक वाचतो. ठीक आहे. मी पुस्तक वाचतो हे कुठं होईल? वर्तमान काळामध्ये. आणि चालू भविष्य काळामध्ये काय होईल? मी पुस्तक वाचत असेल. ठीक आहे. मी पुस्तक वाचत असेल असं होईल. आणि भूतकाळ पूर्ण काय होईल माहिती आहे का? मी पुस्तक वाचलं होतं हे भूतकाळामध्ये होईल. ठीक आहे. इथे लिहा. त्याच्यानंतरचा क्वेश्चन, याचा आन्सर तुम्हाला सांगून देतो. याचा आन्सर काय होईल माहिती आहे का? भूतकाळ, चालू भूतकाळ. मी पुस्तक वाचत होतो, क्रिया चालू होती. क्रिया कशी होती माहिती आहे का? चालू होती, क्रिया संपलेली नव्हती. ठीक आहे. त्यामुळे याचा आन्सर काय होईल? भूतकाळ, चालू भूतकाळ. ठीक आहे. नेक्स्ट, तुम्ही लिहा. हा वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. ऑप्शन दिले, आज्ञार्थी वाक्य म्हणजे इम्परेटिव्ह, प्रश्नार्थक वाक्य, विषयी वाक्य आणि आश्वासक वाक्य. ठीक आहे. आता असं दिलं आहे. मग आता मला सांगा, तुम्ही लिहा ही आज्ञा केली ना कोणतरी, बरोबर आहे का? तुम्ही लिहा, आज्ञा केली किंवा सल्ला दिलाय. आज्ञा केली किंवा सल्ला दिलाय. जर सल्ला दिला असेल किंवा आज्ञा केली असेल तर ते कोणचं वाक्य होईल माहिती आहे का? आज्ञार्थी वाक्य होईल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघू. बागेत फुलं फुलले, बागेत फुलं फुलले येथे फुलले क्रियापदाचे रूप ओळखायचे. ठीक आहे. आता ऑप्शन दिले, स्वयंपूर्ण, बागेत फुलं फुलले. ऑप्शन दिले, स्वयंपूर्ण, परकर्म, सहाय्यक क्रिया, अपूर्ण क्रिया. ठीक आहे. आता मला सांगा, इथं बागेत फुलं फुलले, फुलण्याची क्रिया कशी आहे माहिती आहे का? कोण फुलं फुलवलेले का?
कोण फुलवले का? नाही, ते फुलं स्वतःवरून फुलले, बरोबर आहे. म्हणजे काहीतरी बाह्यकर्म त्यामध्ये होत आहे का? काहीतरी बाह्यकर्म होत नाही. फुलले भूतकाळातले आहे, ठीक आहे. फुलले हे काय माहिती आहे का भूतकाळातले? तर ते स्वयंपूर्ण क्रिया आहे ना. स्वयंपूर्ण म्हणजे कशी माहिती आहे का? की स्वतःहून घडलेली, स्वतःहून घडलेली क्रिया आहे. स्वतःहून घडलेली क्रिया आहे ती स्वतःहून घडलेली क्रिया आहे, म्हणून त्याला स्वयंपूर्ण म्हणतात. आणि ही क्रिया आहे ना बाहेरून घडलेली क्रिया नाही आहे, स्वयंपूर्ण क्रिया आहे, ठीक आहे. म्हणून याला स्वयंपूर्णच मानता येईल. नंतरचा क्वेश्चन बघू आपण. नंतरचे क्वेश्चन आपण घेतलेत, वयवारीवरचे 5 क्वेश्चन घेतलेत. तर त्याच्यातला पहिला क्वेश्चन बघू. अजित 5 वर्षांनी त्याच्या बंधूच्या वयाच्या दुप्पट होईल, ठीक आहे. आता अजित 5 वर्षांनी त्याच्या बंधूच्या वयाचे कसं होईल माहिती आहे का? आता अजितचे सध्याचे वय काढायचे, ठीक आहे. तर बघू आता सध्या बंधू बंधूचे वय किती? 10 वर्ष, बरोबर आहे. आणि अजितसाठी आपण हे घेऊ, बरोबर आहे. अजितचं वय किती? 5 वर्ष, बरोबर आहे. आता सध्या बंधूचं वय 10 वर्ष, अजितचं हे 5 वर्ष. मग 5 वर्षानंतर विचारलं आहे, ठीक आहे. 5 वर्षांनी त्यांच्या बंधूच्या वयाचे दुप्पट होईल असं, ठीक आहे. तर मग 5 वर्षानंतर बघू आता. 5 वर्षानंतर आता अजितसाठी हे घेऊ. अजित 5 वर्षानंतर प्लस हे होईल, बरोबर आहे. म्हणजे अजून 5 वर्ष ॲड होतील ना, मग प्लस हे होईल. मग बरोबर दुप्पट आहेत ना, मग 2. हां, दुप्पट म्हणजे काय? गुणाकारालाच तिथं दुप्पट. आता दुप्पट म्हणजे गुणाकाराला, ठीक आहे. मग आता आता त्याच्या भावाचं वय किती आहे? बंधूचं वय किती? 10 वर्ष. आणि अजितचं किती? 5, ठीक आहे. मग आता 10, 5. मग आता काय करायचं? हे जे दुप्पट आहे ना, हे दुप्पट, या दुपटीनं दोघायला गुणाकार करायचा. म्हणजे यानं याला पण गुणायचं आहे आणि यानं याला पण गुणायचं आहे, ठीक आहे. आता लिहायला जागा नाही का आपल्याकडे? एक मिनिट, हे मिटवलं आहे, लिहायला जागा नसल्यामुळं. आपण कुठपर्यंत होतो? 10, ठीक आहे. बंधूचं 10 आणि 5, ठीक आहे. आता याने याला गुणायचं आणि याला गुणायचं. 10 × 2 = 20 प्लस 5 × 2 = 10, 5 × 2 = 10 बरोबर 30, ठीक आहे. आता मला सांगा 30 झालं का नाही? पण 5 वर्ष, आता सध्याचे वय विचारले, वय काय विचारले? तर 5 वर्ष आहे ना, 5 वर्ष याच्यातून मायनस करावं लागेल, कारण त्याचे 5 वर्ष प्लस मन झालेले आहे. तर मग 30 - 5 बरोबर 25 वर्ष, ठीक आहे. मग सी नंबरचा याचा ऑप्शन राईट होईल, 25 वर्ष. अजित 5 वर्ष त्याच्या बंधूच्या वयाचे दुप्पट होईल. सध्या वय बंधूचे वय 10, तर अजितचे सध्याचे वय विचारलेत ना. आणि आपण 5 का मायनस केले माहिती आहे का? ते 5 मायनस का केले माहिती आहे का? कारण हे बघा नाही, तर अजितचे सध्याचे वय विचारले, सध्याचे. आणि आपण 5 वर्षानंतरचं केलं होतं ना, ते 5 वर्षानंतरचं केलं तर 30 आलं होतं, म्हणून -5 केलं, बरोबर 25 आलं त्याचा आन्सर. त्याच्यानंतर आईचे वय मुलाच्या वयाच्या. आता हे बघा, आईचे वय मुलाच्या वयाच्या 3 पट आहे. किती आहे? 3 पट आहे. जर मुलाचे वय 8 आहे तर. आता ठीक आहे, बघू. आईचे वय मुलाच्या वयाचे 3 पट आहे. 3 गुणिले मुलाचे वय, ठीक आहे. 3 गुणिले मुलाचे वय, ठीक आहे. आता मुलाचे वय किती दिलेलं आहे? मुलाचे वय 8 आहे. मग मुलाचे वय 8 आहे, मग आईचे वय बरोबर 3 गुणिले 8 बरोबर 24. तर आईचे वय किती आहे? 24. ऑप्शन नंबर 1. चला नेक्स्ट क्वेश्चन. आता 2 भाऊ आहेत. वयाचे गुणोत्तर 3:5 आहे. जर मोठा भाऊ 25 वर्षाचा असेल तर लहान भाऊ किती? आता हे बघा, त्यांचं गुणोत्तर किती आहे? 3:5, बरोबर आहे. 3:5 हे त्यांचं गुणोत्तर आहे. मग मोठ्या भावाचं वय काय माहिती आहे का? मोठा भाऊ 25 वर्ष, बरोबर आहे. मग आता मोठ्या भावाचं गुणोत्तर किती? 5.
मग 25, मग 25ला मोठ्या भाव, हे बघा मोठ्या भावाचं वय किती आहे 25, बरोबर आहे. मोठ्या भावाचं गुणोत्तर किती आहे, हे 5 आहे. मग मोठ्या भावाच्या वयाला मोठ्या भावाच्या गुणोत्तरानं भागायचं. 5 1 5, 5 5 25, काय आलं 5. आणि मग आता लहान्या भावाचं वय काढायचं ना, मग लहान्या भावाचं गुणोत्तर किती 3 आहे, बरोबर आहे. मग लहान्या भावाचं गुणोत्तर 3 आहे, तर मग ॲन्सर काय आलं इकडं, भागाकाराचं 5 आलं ना. मग 3 गुणिले 5 बरोबर 15. ठीक आहे, ऑप्शन नंबर 1. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 14. चला, वर्तमान वयाच्या 4 वर्षांपूर्वीचा काळात वर्तमान वयाच्या 4 वर्षापूर्वीच्या काळात व्यक्तीचे वय अर्धे होते. आज व्यक्तीचे वय 30 वर्ष आहे. 4 वर्षापूर्वी वय किती? ठीक आहे, आता आज वय किती आहे? आज व्यक्तीचे वय 30 वर्ष. आज 30 वर्ष वय आहे ना. आणि 4 वर्षांपूर्वीचं वय, आता 4 वर्ष, आज वय 30 वर्ष आहे, बरोबर आहे. आता 4 वर्षापूर्वी, 4 वर्षापूर्वी, ठीक आहे. आता 4 वर्षापूर्वी मग काय करायचे, 30 - 4 बरोबर 26. 30, हे बघा, वर्तमान वयाच्या 4 वर्षापूर्वीच्या काळात व्यक्तीचे वय अर्धे होते. किती होते? अर्धे होते. आज व्यक्तीचे वय 30 वर्ष आहे, तर 4 वर्षापूर्वी वय किती? आज 30 आहे, 4 वर्षापूर्वी 26 वर्ष राहील. जास्त काही हार्ड नाही. चला नेक्स्ट. एका कुटुंबात आई वडील आणि मुलांचे एकत्रित वय 80 आहे. चला, कोणाकोणाचं आहे एका कुटुंबात? वडील, आई आणि मुलांचे एकत्रित वय विचारले, टोटल. मग लिहा इथं, वडील प्लस आई प्लस मुलगा बरोबर 80. सगळ्यांचे किती? 80, बरोबर आहे. मग वडील किती आता इथं? वडील 35, वडील 35 ना. हां, आणि आई प्लस आई किती आहे? 30. म्हणजे वडील आणि आई या दोघांचे किती झाले? 65 वर्ष. मग राहिलं कोण? मुलगा राहिला फक्त. परत लक्षात ठेवा, वडील प्लस आई प्लस मुलगा 80 वर्ष आहे. मग वडील हे 35 वर्ष, आई हे 30 वर्ष. मग दोघं झाले, राहिलं कोण? मुलगा. मग 80मधून आता दोघांचंच 65 झालं. कोण? वडील आणि आईचे. 80मधून तिघायचं टोटल आहे. मग 80 65 झालं. मग 80मधून 65 मायनस करायचे. 80 - 65 किती आलं? 15 वर्ष. 1 नंबरचं ऑप्शन बरोबर 15 इयर्स. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. आता आपण कॅलेंडरवरचे क्वेश्चन घेऊ. 16 नंबरचा क्वेश्चन आहे. 16 नंबरचा क्वेश्चन आहे. जर एखाद्या वर्षाची जानेवारी 1 रोजी बुधवार असेल तर ते वर्ष लीप वर्ष आहे का? आता काय विचारले माहिती आहे का? क्वेश्चनचा असा आहे ना, जर एखाद्या वर्षाची जानेवारी 1 रोजी बुधवार असेल तर ते वर्ष लीप वर्ष का? आता लीप वर्ष आहे की नाही अशी माहितीच दिली नाही ना. ठीक आहे, त्यामुळे सांगता येईल का? नाही सांगता येणार. लीप वर्ष सांगता येणार नाही. नेक्स्ट क्वेश्चन. आता क्वेश्चन व्यवस्थित लक्ष द्या. एखाद्या महिन्याची पहिली तारीख X दिनी असेल आणि त्या महिन्यात 31 दिवस असतील तर त्या महिन्याचा 31वा दिवस कोणत्या दिवशी येईल? उदाहरणार्थ, जर 1 सोमवार, उत्तर सांगा सूत्रानुसार. ठीक आहे, आता समजा, लक्षात ठेवा, महिन्यात किती दिवस आहेत? महिन्यात 31 दिवस, बरोबर आहे. मग मला सांगा, हे बघा 31 दिवस आहे महिन्यात. मग 31 दिवस कसे माहिती आहे का? 4/7 + 3. आता हे 4/7 + 3 तुम्हाला समजलं कसं काय? 4 म्हणजे काय माहिती आहे का? 4 आठवडे, 7 दिवस. मग 7 7 × 7 = 28.
चार आठवडे 7 दिवस म्हणजे 28 आणि +3 काय माहिती आहे का, महिना 28च पकडला जाते. पण 31 दिवस म्हटल्यावर 28 + 3 31, बरोबर आहे का? समजलं तुम्हाला? 4 आठवडे आणि 7 दिवस हे झाले टोटल 28 दिवस, महिना 28 दिवसाचाच पकडला जाते. पण वरचे काही महिने 30चे असतात, काही महिने 31चे, मग इथं 31 महिने झाले म्हणून +3 झाले. समजलं तुम्हाला? हां, तर हे असं असं +3, ठीक आहे. म्हणजे आता 31 दिवसामुळे 3 दिवस पुढे जाते, बरोबर आहे. परंतु पहिला दिवस, आता इथं पहिला दिवस ऑलरेडी दिलेला आहे, ठीक आहे. पहिला दिवस ऑलरेडी दिलेला आहे, पहिली तारीख एक्स, ठीक आहे. पहिली तारीख एक्स, मग पहिला दिवस ऑलरेडी दिलेला आहे. मग दिवस राहिले किती आता? पहिला दिवस ऑलरेडी दिलेला आहे, मग 31 मधून एक दिवस मायनस करावं लागेल. 30च दिवस राहिले, कारण पहिला दिवस इथे दिलेला आहे ऑलरेडी एक्स, ठीक आहे. मग 30 दिवस, मग 30 दिवस कसं होईल? 4 × 7 म्हणजे किती? 28 ना. हां, मग 28 झाले, 28 राहिले किती? मग 3 दिवस, सॉरी 2 दिवस, 2 राहिले ना. पहिले 3 राहत होते, पहिले +3 राहत होते, आता 2 राहते, बरोबर आहे का? म्हणून काय येईल याचं? x + 2, 2च शिल्लक राहते ना, x + 2. वाटलंच तर रिपीट करा, हे रिपीट करा म्हणजे व्यवस्थित बघा, रिपीट करून समजून जाईल. 2025 मध्ये 1 जानेवारी कोणत्या दिवशी पडेल? आता हे ना सरळ हे क्वेश्चन कसं माहिती आहे का, की तुम्ही सरळ कॅलेंडर पाहून घ्या 2000 जानेवारीचं, संपला विषय. याला दुसरं काही हेच नाही, क्ल्यूच नाही कोणचं, ठीक आहे. याला सरळ कॅलेंडर पाहून घ्या. 2025 रोज 1 जानेवारी सोमवारी पडेल. नेक्स्ट क्वेश्चन बघू. जर एखाद्या महिन्याचा पहिला दिवस शनिवार असेल, ठीक आहे. हां, आता जो आपण क्वेश्चन बघितला का, 17 नंबरचा क्वेश्चन बघितला, सेम तसं ॲज इट इज तसंच क्वेश्चन आहे, थोडं चेंज बघ. हे बघा, जर एखाद्या महिन्याचा पहिला दिवस शनिवार असेल, तो महिना 30 दिवसाचा असेल, त्या महिन्याचा अंतिम दिवस कोणता असेल? आता सेम तसंच पाहायचं, ठीक आहे. आता मला सांगा, महिना किती दिवसाचा आहे? 30 दिवसाचा. 30 दिवसाचा महिना आहे, बरोबर आहे. आता मला सांगा, 30 बरोबर 4 4/7 = 2 म्हणजे कसं काय माहिती आहे का, दोन्हीचा गुणाकार बरोबर 2 नाही आहे. हे काय माहिती आहे का, 4/7 म्हणजे काय? 28 दिवस. 28 दिवस झाले की मग किती दिवस उरले पुढं? 2 दिवस उरले, बरोबर आहे का? 28 दिवस, 30 दिवसातून 28 दिवस गेले, ह्या 30 दिवसातून हे 28 दिवस गेले, किती दिवस उरले वर पुढं? 2 दिवस उरले ना. हां, आणि पहिला दिवस शनिवार दिला म्हणजे काय? 30 दिवसातून 1 दिवस तर इथंच कटला आहे वरती, पहिला दिवस इथंच कटला आहे. मग राहिले किती दिवस? 29 दिवस. मग 29 दिवसातून हे 28 दिवस गेले, सॉरी 39 झाले काय? हां, हे 29, ठीक आहे. हे 29 दिवस, 29 दिवसातून हे 28 दिवस गेले, काय उरलं? +1, एकच उरला ना, बरोबर आहे का? एकच उरला. मग शनिवार नंतर 1 दिवस पुढे घ्यायचा. शनिवार नंतर 1 दिवस पुढं काय होईल? रविवार, ठीक आहे. परत रिपीट करतो, ध्यानात ठेवा. आता हे बघा, क्वेश्चन पहा. जर एखाद्या महिन्याचा पहिला दिवस शनिवार, पहिला दिवस तर इथं कटला आहे, आणि महिना कितीचा आहे? 30चा. मग स्ट्रक्चर काय सांगतंय? 30 दिवस. मग 30 दिवस कसे? 4/7 म्हणजे 4/7, किती झाले? 4/7 28. मग 28, 30 मधून 28 गेले, किती उरले? 2, बरोबर आहे का? 2 उरले ना. मग मला सांगा, 30 मधून 2 उरतात, पण इथं आहे ना 30 दिवसातून 1 दिवस ऑलरेडी इथं कटलेला आहे, पहिला दिवस शनिवार आहे. मग राहिले किती? 29 दिवस. किती दिवस राहिले? 29 डेज. मग 29 दिवसातून 28 दिवस जर आपण कटले तर किती दिवस उरले? एकच दिवस उरला ना. मग शनिवारच्या नंतर 1 दिवस पुढे घ्यायचा, रविवार. नेक्स्ट क्वेश्चन. 2024 फेब्रुवारी 19 हा लीप वर्ष आहे. पुढील लीप वर्ष 2028 आहे का? आता लक्षात ठेवा, लीप वर्ष कसं काढायचं सांगतो तुम्हाला. हे बघा, आता 2024 आहे, ही 24 लीप वर्ष आहे का आपण पाहायचं आहे. कसं पाहायचं? मग 4ने भाग जाता का पाहायचं. 4×5 20, 4×7 24, म्हणजे 4ने पूर्ण भाग जातं याला. 2024ला 4ने पूर्ण भाग जाते, म्हणजे लीप वर्ष आहे लीप वर्ष. आता 2028 लीप वर्ष आहे का बघू. 2028 लीप वर्ष आहे का बघू. करा, द्या भाग 4ने. 4×5 20, 4×7
8 4 7 28. ठीक आहे, याला पण पूर्ण भाग जवळ आला आहे. पूर्ण भाग जवळ आला ना, म्हणजे हे लीप वर्ष आहे. पुढे लीप वर्ष आहे का? यस आहे. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघू आपण, करंटचे क्वेश्चन बघू आता. 21 नंबरचा क्वेश्चन. हां, इझी क्वेश्चन आहे, काय एवढा हार्ड नाही. हां, 2025. हां, 2025 प्रयागराज, अलाहाबाद. अलाहाबाद उत्तर प्रदेश. अलाहाबादमध्ये कुंभमेळ्यामध्ये जवळपास किती लोकांनी स्नान केल्याचे अधिकृत अहवालात म्हटले? अधिकृत अहवालामध्ये तर 66 कोटी. ठीक आहे, कसं आहे माहिती आहे का, वन लाईनर क्वेश्चन आहे. कदाचित आला पोलीस भरतीला तर त्यामुळे घेतला आहे. ठीक आहे, त्यामुळं काही एवढं नाही. आला तर काय सांगते ते, वन लाईनर येऊ शकते. हां, 2025मध्ये वर्ल्ड पॅरा, हां इम्पॉर्टंट क्वेश्चन लक्षात ठेवा. 2025मध्ये वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक चॅम्पियनशिप भारतात कुठे झाली? आता इथं ऑप्शन दिले मुंबई, कोलकाता, नवी दिल्ली, चेन्नई. तर ऑप्शन नवी दिल्ली आहे. क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. अजून याच्यापेक्षा थोडीशी माहिती सांगतो. हे बघा, आता 2022चे ना, 22वा क्वेश्चन आहे 2025. ठीक आहे, आता वर्ल्ड पॅरा भारतात ही पहिली वेळेस भरलेली. ठीक आहे, ही स्पर्धा भारतात आहे ना. वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक चॅम्पियनशिप भारतात पहिल्यांदा भरली. ठीक आहे, हे लक्षात ठेवा, भारतात पहिल्यांदा झाली. ठीक आहे, जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर झाली. शॉर्टकट देतो, जवाहरलाल नेहरू, जे म्हणजे जवाहरलाल नेहरू शॉर्टकटमध्ये देतो, लिहायला जागा नाही. जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर झाली. ठीक आहे, आणि तिची तारीख सांगतो. याची तारीख 27 सप्टेंबर. किती झाली? 27 सप्टेंबर. 27 सप्टेंबर कधी झाली? 27 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर 2025. ठीक आहे, एवढी माहिती ध्यानात ठेवा. वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक नवी दिल्ली, एवढ्या गोष्टी ध्यानात ठेवा. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे 23 नंबरचा. 2030 सेंटेनरी कॉमनवेल्थ गेमच्या मेजबानीसाठी कोणत्या भारतीय शहर शिफारस निवड केलेली आहे? आता लक्षात ठेवा, इथं मुंबई दिले, अहमदाबाद दिले, दिल्ली दिले, बंगळुरू दिले. तर 2030 सेंचुनरी कॉमनवेल्थ गेम 2030चं CCG म्हणजे सेंचुनरी कॉमनवेल्थ गेम अहमदाबाद इथे होणार आहे. ठीक आहे, एवढं ध्यानात ठेवा, आलं तर क्वेश्चन येऊ शकते पोलीस भरतीला. त्याच्यानंतरचा नेक्स्ट, 2025मध्ये भारताने कोणत्या देशाच्या चर्चा ऊर्जा व संरक्षण क्षेत्रात वाढवण्यासाठी विशेष चर्चा होत्या? आता 2025मध्ये भारत प्लस कोणता देश आहे की ऊर्जा आणि संरक्षण संदर्भात? मग अमेरिका आहे का, रशिया आहे का, चीन आहे का, जपान आहे का? तर याच्यात रशिया आहे. ठीक आहे, ऊर्जा व संरक्षण क्षेत्रात चर्चा आणि करांविषयी बातम्या प्रकाशित झाल्या. ठीक आहे, त्याच्यानंतरचा 25 नंबरचा क्वेश्चन घेऊ. 2025मध्ये भारताने किती जिल्ह्यात सिव्हिल डिफेन्स मॉक ड्रिल ऑपरेशन? महत्त्वाचा क्वेश्चन. 2025मध्ये भारताने किती जिल्ह्यात सिव्हिल डिफेन्स मॉक ड्रिल म्हणजेच ऑपरेशन अभ्यास आयोजित केल्याचे जाहीर झाले? ठीक आहे, तर 244 244 डिस्ट्रिक्ट. ठीक आहे, हे महत्त्वाचा क्वेश्चन आहे, ध्यानात ठेवा. भारताने 244 जिल्ह्यामध्ये सिव्हिल डिफेन्स मॉक ड्रिल ऑपरेशन अभ्यास केला. ठीक आहे, तर आपण मित्र इथं थांबूया. नंतरचा एक क्वेश्चन आहे, पण तो एवढा काही इम्पॉर्टंट नाही आहे, तर आपण थांबू. आणि बाकीचे आपण उद्या परत उद्या शक्यतो 30 क्वेश्चन घेऊ. मराठीचे 10 घेऊ, त्याच्यानंतर मॅथचे 5 किंवा 10 क्वेश्चन, त्याच्यानंतर रिजनिंगचे 5 किंवा 10 क्वेश्चन, आणि करंटचे आणि GSचे क्वेश्चन, असे टोटल मिळून 30 ते 35 क्वेश्चन आपण उद्या घेऊ पुढच्या लेक्चरमध्ये. तर थांबू इथं मित्र. जर लेक्चर